गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाघे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचने विटे सहित पाऊले. न करी तप साधन मुक्तीचे सायास, न करी तप साधन मुक्तीचे सायास, आम्हा जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचने विटे सहित पाऊले. तुका मने आम्हा प्रेमाऊने ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदयी. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचनी विटे सहित पाऊले. घ्यावी माझी सेवा दिन टाळ वाजवा टाळ देवा, दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा. घ्यावी माझी सेवा दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा. घ्यावी माझी सेवा दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा. घ्यावी माझी सेवा दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाची टीका वाचिता ज्ञान देवी. अति मुडते अनिले ब्रह्म भावा, नमस्कार माझा तया ज्ञान देवा. 2 पॉइंट बेस वाढवायचा आणि रिपीट आहे ना सर, डिले सहित 6 पॉइंटवर ठेवा. ओके होते सर. मी त्रास नसता दिला. सिस्टम 1 नंबर. एकदा सिस्टम वाल्या दादासाठी टाळ्या वाजवा सुरुवातीला. एकच नंबर आहे पण माझा आवाज गतीने बसलेला आहे त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होत आहे. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाची टीका वाचिता ज्ञान देवी. अति मुडते अनिले ब्रह्म भावा, नमस्कार माझा तया ज्ञान देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदरा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदित्य जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, वरी लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीरु महिम न पारंते. परमविदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादिना मापी तद्वसन्नास्त्वे गिरह. आता वाच्य सर्व सुमती परिणामावधी गृणन, ममापीश स्तोत्रे घर निरपवाद परिकरः. हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती बारंबार, आइए हनुमंत विराजिए. कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गादी धरो. पधारिये पवन कुमार, आता मज सायो येते करावे देवा. टाळ वाजवा करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा. तुझी घेई सेवा सकळ गोवा. आता मज साहेब करावे देवा, करावे देवा. तुझी घेई सेवा सकल गोवा उगोली, तुझी घेई सेवा सकल गोवा. आता मज साहेब करावे देवा, तुझी घेई सेवा सकल गोवा उगोली, तुझी घेई सेवा सकल गोवा उगोली. आता करावे देवा, तुझी घेई सेवा सकल गोवा उगोली, तुझी घेई सेवा सकल गोवा उगोली.
गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाघे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचनी विठे सहित पावले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग इच्छावत भूतलावर जडजीवांचा उद्धार करण्याकरता जन्माला आलेली महान संत, वैराग्यमूर्ती जगद्गुरु राष्ट्रसंत देवमान्य समाजमान्य संत जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा, सर्वांच्या परिचित काहींच्या अपरिचित, काहींच्या पाठ काहींच्या कानपाठ आणि ज्यांच्या पाठही नाही, ज्यांच्या कान पाठही नाही अशांची परमार्थाकडे पाठ आहे असं म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही. असा सुंदर 4 चरणाचा जगद्गुरु श्री तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी मी सेवेकरता उपस्थित केला. सज्जना हो, या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय तो म्हणजे असा की अभंगाची सेवा आपल्या सर्वांना मिळून करायची आहे. आपण अभंगाचा अर्थ करण्या एवढे मोठे नाहीयेत, परंतु अभंगाची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्या जगद्गुरु तुकोबरांच्या वाक पुष्पांजलीची सेवा करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये आज प्राप्त झालेला आहे. भगवान परब्रह्म परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा, भगवान दत्तात्रेयाच्या परम कृपेने व या ठिकाणी परमपूज्य आदरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू भगवान बाबा महादेव मळीकुर्ला बाबांच्या कृपाशीर्वादाने व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परम आदरणीय परम सद्य आपल्या सर्वांचे सद्गुरू भक्तप्रेमी भक्तवत्सल आदरणीय पूजनीय गुरुवर्य वसंत बाबा श्री क्षेत्र वसंतगड संस्थान तथा दत्त संस्थान लोळदगावकर बाबांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या परम पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र वसंतगडाच्या दरबारामध्ये, कारण की या संस्थांवर पाय टाकल्याबरोबरच मन प्रसन्न झालं महाराज. 100-125 किलोमीटरचा प्रवास, पण प्रवास करत असताना वास्तविक पाहता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरूनच लक्षात येईल मी 2 दिवस झालं कसला झोपलो नाही. तू म्हणतो नाही झोपला का, आम्हाला उपकार आहे का, आहे का नाही, तू पैसे कमीतून आम्हाला सांगतो. पण एवढी धवधव असताना तरीही एवढा मी बोर होतो. शुभम बाबाचा फोन यायचा, महाराज कुठपर्यंत, म्हटलं आलो. ते म्हणजे घरचे महाराज तुम्ही एवढे लेट, म्हटलं काय करणार आता, सोंग जास्त रात्र कमी झाली आहे म्हणून थोडा वेळ झाला. पण सज्जनाव या भूमीमध्ये पाय ठेवल्याबरोबर जीवनामधला या ठिकाणी थकवाही गेला आणि अंतकरण आनंदाने ओतप्रोत भरलं. भाग गेला अशी न गेला, अवघा झाला आनंद. आणि म्हणून अशी परम पवित्र असणारी ही भूमी, या भूमीमध्ये चतुर्थ दिवसाची कीर्तन रूपी सेवा करण्याचा लाभ माझ्यासारख्या पामराच्या जीवनामध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवर्य वसंत बाबा यांच्या आज्ञेवरून व हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचे लाडके आमचे परम मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा बाबांचे पट्ट शिष्य, बरं का, जीवनामध्ये शिष्यत्व स्वीकारणं, आवाजाचं बघडे दादा, शिष्यत्व स्वीकारणं आणि शिष्यत्व स्वीकारून अगदी आपल्या गुरुच्या अंतकरणाला प्रसन्न ठेवणं, याच्यासाठी किती झिजावं लागतं महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. कारण की संसाराचं दास्यत्व करणं सोपं आहे, परंतु परमार्थामध्ये श्री गुरुला प्रसन्न ठेवण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करणं आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे वागणं हे साधूच्या संग राहिल्यावरच कळतं. हे कुणालाही कळत नाही. कारण की आम्ही आमच्या जीवनामध्ये सद्गुरूची सेवा करत आहे आणि करत होतो. कारण की सद्गुरूच्या आज्ञेमध्ये राहणं म्हणजे जीवनामध्ये अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून अशा या ठिकाणी बाबांचे सर्व शिष्य आहेत, परंतु शुभम बाबा हे बाबांचे लाडके शिष्य आहेत. आणि म्हणून त्यांच्याही मार्गदर्शनाने बाबांच्या उपस्थितीमध्ये आयोजन आणि नियोजनाने समापन्न होत असलेला हा सप्ताह आणि त्यातील चतुर्थ दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आले. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नागी. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हा सज्जन आईवडिलाचं घडलेलं दर्शन विठ्ठल. हरी विठ्ठल श्री
बाबांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा सप्ताह आपल्या सर्वांच्या सहकार्याने पंचकृषीतील भक्त मंडळीच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आहे. या सेवेकरता उपस्थित असणारी सर्व महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगवादक मंडळी आहे. त्यामध्ये दोन्हीकडून 2 चंद्र सूर्यासारखे मृदंगवादक मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण मृदंग रत्न मृदंग अलंकार कैलासजी महाराज आमचे परम मित्र कैलास बाबा यांची उपस्थिती आहे. इकडच्या बाजूला हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज यांची उपस्थिती आहे. तसेच इकडे जर बघितलं तर या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण पाठीमाग आपल्या मंडपामध्ये 2 मृदंग वादक महाराष्ट्रातील नामवंत आहेत, पण महाराष्ट्रातील नामवंतापैकीच अगदी मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण बिभीषणजी महाराज यांची उपस्थिती आहे. त्यांच्या बाजूला हरिभक्तीपरायण पुन्हा आमचे गणेशजी महाराज यांची उपस्थिती आहे. इकडच्या बाजूला गायनाचार्यामध्ये हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा आपल्या संस्थांचे या ठिकाणी व्यवस्थापकीय महंत आदरणीय आमचे परम मित्र शुभम बाबा वसंतगडकर बाबा स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूलाच आमचे नावकरी कल्याण महाराज आहे का नाही, हा, यांची उपस्थिती आहे. तसेच हरिभक्तीपरायण गायनाचार्य अर्जुनजी महाराज यांची उपस्थिती. हरिभक्तीपरायण गायनाचार्य संगीत अलंकार आमचे रामनाथ महाराज फुलझरके आहेत. त्यांच्या बाजूला हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गायनाचार्य आमचे आदरणीय आसाराम महाराज मोरे गुंदेकर महाराजांची उपस्थिती. त्यांच्या बाजूला हरिभक्तीपरायण गायनाचार्य ज्येष्ठ गायनाचार्य तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांना आयुष्यभर ज्यांनी सहकार्य केलं, साथ केली असे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आदरणीय आमचे नवनाथ महाराज डरपे अण्णा, बरोबर आहे, वयामानाने मला कमी जास्त होतं तरी ऍडजस्ट करून घ्यायचा. हा, नवनाथ अण्णाची उपस्थिती आहे. तिकडे बाबा आहेत, दादा आहेत, ते सर्व माता मौल्या सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. इकडच्या बाजूला ज्यांनी सुंदर पहिली चाल गायली असे महाराष्ट्रातील दोन्ही युवा गायक संगीत अलंकार संगीत रत्न, त्यामध्ये पवार महाराज दुसरे पाटील महाराज आहे का नाही, दोघांनाही धन्यवाद. त्यांच्या बाजूला हरिभक्तीपरायण अगदी आमच्या रोहिदास महाराज, त्यांच्या बाजूला हरिभक्तीपरायण गणेश महाराज, त्यांच्या बाजूला हरिभक्तीपरायण हरिजी महाराज, त्यांच्या बाजूला सर्व महाराज मंडळी सर्वांना वंदन करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तिमती माता माऊल्या लाऊडस्पीकरवाले आमचे दादा, जरा आवाज मोकळा करण्याचा प्रयत्न करा. एवढा पण माझा बसलेला नाही बरं का. रूप पाहताला जसा आवाज दिला तसा तुम्ही ठेवला नाही, कमी केला. हा, मला कळत नाही पण गिन्या नाही उलसत. विठाला विठाला आपल्या सप्ताहाचं शूटिंग ज्यांच्याकडे आहे असे आमचे या ठिकाणी शूटिंग वाले दादा पुण्यवाणी, वा पुण्यवाणी चॅनल आहे त्यांचं, साईनाथ कुलकर्णी वैभव महाराज कुलकर्णी, वा पुण्यवाणी वैभव रामनाथ. बघायचंच काम नाही, सगळं आपल्या मनपतच आलं इथं आहे का रे. हा, ज्याला कळते ते लक्ष द्या. म्हणून जीवनामध्ये या ठिकाणी पवित्र दरबारामध्ये ही कीर्तन रूपी सेवा आहे. सगळ्यांना कीर्तनाच्या प्रारंभी नम्रतेची विनंती. अगदी या परम पवित्र मंडपामध्ये जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी आलात आणि कीर्तनही कल्याणच आहे, गायला सुद्धा कल्याणच आहे. म्हणून जीवनामध्ये त्याला कल्याण करून घ्यायचं आहे. त्यांनी एकविधतेने सर्वांगाचे कान करून ऐकायचं आहे. कीर्तन तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाहीये, तर तुमच्या जीवनाचं बरं व्हावं म्हणून कीर्तन आहे. फक्त कीर्तनामध्ये लक्ष ठेवा. आणि लक्ष ठेवल्याच्या नंतर मी आल्यापासून पाहतोय पंगत लय जबरदस्त होती. काय गाडी अन्नदाते सुद्धा फेटा बांधून ताईट आहेत, कारण की लोक निस्त्या जांभळ्या खाऊ का तुला, तिथूनच जांभळ्या देतात आहे का नाही. एवढ्या जांभळ्या द्यायला लागले, एवढ्या जांभळ्या द्यायला लागले की बघायचंच काम नाही. जरा आळस बाजूला टाका, निद्रा बाजूला सोडा आणि थोडस आता आपल्या जीवाचं हित कशात आहे हे हित पाहण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल मास्तर बाबा सुद्धा अगदी सुंदर आहेत. महाराज अगदी राईट, त्यांनी पहिला राग वाजवला. आणि असे पेटी मास्तर कीर्तनात दूर मिळत नाही तर काय घे वांगा वांगा वांगा. महाराज रात्री तर असली चित्र पेटी होती तिकडे अंबडकडे होतो. मी रात्री थिएटर्सला बघितलं असं तुम्ही थडी बोरगावला. ते पेटी मास्तर असं होतं, पेटी कन्सुरन ते वाजव म्हटलं का वाजित नव्हतं, निसतं असं माझ्याकडे बघायचं. मी कीर्तनामध्ये दृष्टांत सांगितलं हसत नव्हतं, चिंतन सांगितलं रडत नव्हतं, दृष्टांत सांगितलं हसत नव्हतं, चिंतन सांगितलं प्रतिक्रिया देत नव्हतं, आणि करुणापर सूर टाकला किंवा करुणापर प्रसंग सांगितला रडत नव्हता बिभीषण महाराज. नुसतं मी काही सांगितलं तरी ते असं असं करायचं.
मी पुन्हा पुन्हा आरडून सांगायचो, पुन्हा पुन्हा ताण घ्यायचो. शुभम बाबा खूप वेळेला मी प्रयत्न केला, पण ते काय मिळ जमाना. कीर्तन संपल्या कमिटीचे लोक मला वाटेला होताना गाडीपर्यंत आले. म्हणलं का हो, ते समोर बसलेले महाराज जरा विद्वान होते का, त्यांना खूप कळत होतं का? मी काही सांगितलं तरी ते मानच आडवे हलवत होते. ते म्हणले महाराज तुम्हाला माहित नाही ते मान का हलवत होतं. ते म्हणले प्युअर भैरे, त्याला काहीच कळत नाही, तुम्ही काही सांगा ते मानच हलवत आहे. असले विचित्र नमुने भेटतात महाराज काही ठिकाणी. पण इथं सगळं वातावरण सुंदर आहे, बसलेले माणसं सुद्धा सुंदर आहेत. नाही तर काय काय लय कसणूचे तोंड करून बसते, लय बेकार तोंड. आणि अशी कसणूच्या तोंडाचे माणसं बघितले की मला असा राग येतो, वाटतं उचलून आपतो त्याला मांडतात. का स्वतः हसत नाही, दुसऱ्याला हसू देत नाही. जीवनामध्ये आपलं जीवन असं पाहिजे महाराज की किती जरी आपण थकलेलो असलो, आपला चेहरा एकदा बघितला की बघितल्याच्या नंतर समोरचा दुःखी असला तरी त्याचं दुःख तो काही क्षणासाठी विसरला पाहिजे. आणि नाहीतर जीवनामध्ये त्याला म्हणायचं खरं, मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. माफी मागून बोलतो, जो अंतकरणाने निर्मळ असतो ना दादा, बरं का, जो अंतकरणाने निर्मळ असतो का त्याचा चेहरा सतत प्रसन्न असतो. जो आतल्या गाठीत असतो त्याचं थोबड कहा गौरी फुटल्यासारखा असतो. विठाला परमार्थ, परमार्थ काय आणि परमात्मा प्राप्ती तरी काय? जीवनामध्ये आनंद घेणे, आनंद देणे हीच देव प्राप्तीची व्याख्या आहे. देव मिळवणं, देव प्राप्त करणं एवढं अवघड ना की आनंद प्राप्त झाला की देव मिळाला, आणि देव मिळाला की आनंद झाला. आनंद अद्वय नित्य आनंद अद्वय नित्य निरामय. बॉक्सचा आवाज. आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्याय योगियाचे, जे का निज ध्याय योगियाचे, जे का निज ध्याय योगियाचे, जे का निज ध्याय योगियाचे. तेगे समचरण साधी रे विठेवारी, तेगे समचरण देह समचरणा साजे रे विठेवारी. देह समचरणा साजे रे विठेवारी. आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्याय योगियाचे, जे का निज ध्याय योगियाचे, जे का निज ध्याय योगियाचे. आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्याय योगियाचे, जे का निज ध्याय योगियाचे, जे का निज ध्याय योगियाचे. आणि म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये देव प्राप्त झाला याचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये आनंद मिळाला. आनंद ही परमात्म्याची व्याख्या, आणि परमात्मा हा आनंद आहे. आणि म्हणून तो देव कसा? आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्याय योगियाचे. म्हणून तो परमात्मा आनंद कंद आहे. आणि असा परमात्मा मिळवण्यासाठी प्रत्येकाला हा अनमोल किमतीचा नरदेह मिळाला. वास्तविक पाहता हा नरदेह मिळणं म्हणजे एका जन्मातली पुण्य नाही, तर सज्जन हो अनंत जन्माची पुण्य लागते तेव्हा नरदेह प्राप्त होतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, नरदेह मिळाला तरी तो नरदेह भगवत भक्तीमध्ये या मंडपात येऊन बसेल सांगता येत नाही. या मंडपामध्ये येऊन बसण्यासाठी सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं. श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मम च लभते पुरुषो यदा वै. आनंद जन्मों का पुण्य उदय जब होता है तब मेरे गोविंद का नाम लेने को अवसर मिलता है. पुण्य फळले बहुता वाह, वाह. पुण्य फळले बहुता पुण्य फळले बहुता. आमच्या महाराज मंडळीसाठी टाळ्या वाजवा बरं मोकळ्या मनाने जरा. काय मृदंगाचार्य, काय गायक मंडळी, अगदी वातावरण आहे महाराज बरं का. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसारा, संत चरण पावलो. या ठिकाणी जीवनामध्ये आज या मंडपामध्ये पूजनीय सद्गुरू बाबांच्या संगतीमध्ये आपण राहतो.
म्हणजे एका जन्मातली नाही तर अनंत जन्माची पुण्य आपल्या पदरामध्ये आहे. म्हणून या पवित्र दरबारामध्ये आपण सगळे बसलो. ज्याचं पुण्य आहे तो मंडपात आहे, ज्याचं पुण्य पदरात नाही तो अगदी गोधड्यात आहे. विठाला विठाला या मंडपामध्ये येण्याचा विचार जरी केला तरी इथं यायचं का नाही यायचं ते पुण्यावर ठरवलेलं आहे. आपण मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म असतं, त्या कर्मावर या ठिकाणी आपलं परमार्थ करायचा का अधोगतीला जायचं हे अवलंबून असतं. जन्मोजन्मी बहु पुण्य कल्याण बाबा तापड असते, दमच खात नाही. ते काही असू दे बरं का, चॅप्टर बिले असते नाही का नाही. बाबांनी गोड प्रमाण दिलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या ठिकाणी एका जन्मात नाही, गणेश महाराज अनंत जन्मामध्ये पुण्य करावं लागतं. तेव्हा या मंडपामध्ये येऊन मुखाने नामस्मरण घडतं, हातांनी टाळी वाजवली जाते. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगाची उगत नाहीये. कीर्तनाला येणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज या मंडपामध्ये बसून कीर्तन ऐकताय आणि तेही संत संगतीने. या जगामध्ये काही गोष्टी खूप दुर्मिळ आहेत. चंद्रामृत सुखे सेवविल आस्था जाता रवी धरवेल बाह्य गेला सागर तरवेल परित्या हरिप्रियाची भेटी न होईल गा बहु अवघड आहे संत हे संत भेटी परित गजली करुणा केली, परित गजली करुणा केली. बहु अवघड हे संत भेटी परित गजली करुणा केली. आणि म्हणून या ठिकाणी मोकळ्या मनाने टाळा वाजवा. टिपण निम्यात गेल्यावर तुम्ही मूड धरता असं कसं व्हायचं आहे का नाही. म्हणून जीवनामध्ये जरा विचार करा. म्हणायच्या आधी टाळ धरा. पहिलं आवर्तन झाल्यावर मग टाळे सापडिता. तुम्ही कवा सापडायचे आहे का नाही. मोकळं पटांगण घालीन वाटांगण करू नका. टाळ वाजवायला ढिले पडू नका. फुटलात फुटू दे, मी पाकिटातले पैसे देतो जाताना एखाद्या. काळजी करू नका बाबा बरं का. हा पाकिट नसू दे, मी 10-20 टाळा घेऊन देतो. हा पाकिट नाही येते ते भाग तो वेगळा जाऊ द्या. पण नाही तरी कशाला म्हणायचं. मग लोक पुन्हा पट्टी द्यायला करते. बा कीर्तन तर फुकटच होतं, मग काय पट्टी द्यायची. लय अवघड आहे महाराज. तुम्ही कसं वागा. आज आपल्या समाजामध्ये देतो 100 आणि चौकशी लाखाची करतो. सप्तेत माझ्याकडे 13-14 महाराज. मला सगळा अनुभव आहे. जो सगळ्यात शेवटी पट्टी देईल तो सगळ्यात पहिला हिशोब विचारले. ओ महाराज हिशोब तो पट्टी किती दिली ती. तेव्हा म्हणला बघा पट्टी द्यायला मी कधीच मागं नसतो. आपण वर्गाने सगळ्याच्या आधी 100 रुपये देतो. जेवायला 10 जण घेऊन येतो आणि काला झाला की हिशोब मुंडक्यावर पाय देऊन घेतो. म्हणलं शाबास. असे तो असं की 5-25 पाहिजेत म्हणजे सप्ते पार पडते. म्हणून जीवनामध्ये अत्यंत या ठिकाणी प्रसन्न वातावरण. महाराज फक्त टाळ्या वाजवा गाड्या. मला काय म्हणजे उभा राहिलं ना, मला मारोड्याच्या गाड्यासारखं जमत नाही. विभीषण महाराज पाटलाच्या गाड्यासारखं काम आहे आपलं. पाटलाचा गडी कधी बघा काम दामाने का करीना पण पाताला असतो. मारोड्याचा गडी मारोडी भूममध्ये गडी मळ्यात है का नाही. कामाचा पता नाही. निस्ती वैरण टाकली की पडलात लिंबाखाली. असं जमत नाही. आपण पाटलाचे गडीत विठो पाटील त्याचे नाव बघा. पंढरीच्या पाटलाचे गडीत. म्हणून जीवनामध्ये बसलेल्याला बरं वाटावं याच्यासाठी कीर्तन करायचं नाही. त्या पंढरीतल्या मालकाला आपल्याला बघून बरं वाटावं म्हणून आरडायचंय विठाला विठाला. कारण की मी कीर्तन समाजाला बघून कधीच करत नाही.
महाराज. भागवत कथा असू द्या, शिवपुराण असू द्या, रामकथा असू द्या, शुभम बाबा, कथा कीर्तन करत असताना वक्त्याने समाजाला बघून कधीच कथा कीर्तन करायचं नसतं पेटी मास्तर. का तर या कीर्तनामध्ये समाज किती आहे हे बघायचं नाही, फक्त या कीर्तनामध्ये परब्रह्म परमात्मा उभा आहे हे बघून कीर्तन करायचं. तेथे असे देव उभा, हा, तेथे असे देव उभा, असे देव उभा, असे देव उभा. तेथे कीर्तनाची जागा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देवाची जागा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. ज्या तुझको सुखी संसार मिले, है का नाही. कदरून कदरून इकडे पळालोय मी, ज्या तुझको सुखी संसार मिले. पुन्हा म्हणून जीवनामध्ये तेथे असे देव उभा, दिसे किंवा जैसी समचरणाची शोभा. या मंडपामध्ये देव उभा असतो म्हणून ही सेवा परमात्म्याची आहे. आणि परमात्म्याची सेवा करत असताना अगदी कुचरपणाने करायची नाही. जगद्गुरु तुकोबरांनी केली, पण कशी केली हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. गाऊ नाचू विठू तू आणि म्हणून जीवनामध्ये आज परमार्थ करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कुचरपणाने परमार्थ करणं मला जमत नाही. म्हणून या ठिकाणी त्या देवाची भक्ती मी कशी केली तर गाऊन केली, नाचून केली. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. तुकोबराय सांगतात, मी गायलं, मी गातो नाचतो अनंते, मी गातो नाचतो अनंते, वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो अनंते, मी गातो नाचतो अनंते. या ठिकाणी मी गायलं, मी नाचलो आणि मी नाचलो, माझ्या बरोबर जगाचा मालक परमात्मा सुद्धा नाचला. तसं आपण सुद्धा या ठिकाणी भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचायला पाहिजे. नाचतो, काही नाचतात बरं का, आणि गातात सुद्धा. सरळ म्हणतात, मी गातो नाचतो अनंते. मी गायलं, देव नाचला, आणि मी गायलं, देव नाचला. काय काय म्हणतात, मी खातो पाहतो अनंते, है का नाही. काय काय खातात महाराज. शुभम बाबा, काही काही खातात, खायनात का, पण किती खावं याला सुद्धा नियम आहे, हे का नाही महाराज. हरी महाराज, किती खावं याला सुद्धा नियम आहे. परवा मला एक टाळकरी भेटला, त्याने 22 पुरणाच्या पोळ्या पंक्तीला खाल्ले. आणि ज्याला खोटं वाटतंय ते बिंदास तुमच्या घराचा ऍड्रेस द्या, एका दिवशी नेरीला घेऊन येतो त्याला तुमच्याकडे. 22 पुरणाच्या पोळ्या खाल्ल्यानं म्हटलं, अरे एवढ्या खाणं ठीक आहे, पण पचवतो कशा. तो म्हणला, महाराज काहीच नाही, तुम्ही जर आणखी नुकती दिली का, एक आदली भर नुकती नाही खाल्ली तर आपलं नावच फिरवा. म्हटलं बास गाड्या, म्हटलं आदली भर नुकती. खोटं वाटते का, बोलू काले दिस त्याला. इतकं खाणं शक्य का महाराज. खातो माणूस, लांब नाही. गोरक्षनाथ टेकडी संस्थांचा टाळकरी अण्णा, टेकडीवर कीर्तन झालं माझं. कीर्तन झाल्यावर बाबा हसत म्हणले, कल्याण महाराज म्हणले, अमुक अमुक महाराजा बरोबर बसता का नुकती खायला. म्हणलं बाबा मी मरण, मला चौकाच्या खाद्यावर न्यावं लागेल. इतकं खातंय महाराज ते. कारण की जीवनामध्ये काही खाण्याची कॅपॅसिटी असते, पण खावं काय, किती खावं यालाही नेम. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषणी. म्हणून जीवनामध्ये युक्त असावं, म्हणजे मोजकं खावं, मोजकाच आराम असावा. मात्र नाम आणि नाम घेण्याला लिमिट नाही. अखंड नामचिंतन करावं. अखंड नामचिंतन करण्यासाठी प्रत्येकाला हा देह मिळाला. आणि देह म्हणजे सर्वसामान्य गोष्ट नाही, हा नर देह आहे, अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्यो देह देहिनाशन भंगुरा. देह हा अत्यंत दुर्लभ आहे, पण जर आपल्याला मिळाला, ज्याच्यासाठी मिळाला ते केलं पाहिजे. तो परमार्थ करण्यासाठी मिळाला, परमात्म्याचं नामचिंतन घेण्यासाठी मिळाला. नामचिंतन घेण्यासाठी, हाताने टाळे वाजवण्यासाठी, पायाने वारी करण्यासाठी, कानाने देवाची भक्ती, देवाचं नामचिंतन ऐकण्यासाठी. देवे
दिला देहा भजना गोमाता देव दिला देहा भजना गोमाता देव दिला देहा भजना गोमाता देव दिला देहा भजना गोमाता दोया झाला पाता होया झाला पता वा वा. देव दिला दे भजना गोमाता देव दिला दे भजना गोमाता होया झाला पाटा बाजीचा. होया झाला पाटा बाजीचा. देव दिला दे भजना गोमाता देव दिला दे भजना गोमाता वा, पाटील महाराज, क्या बात आहे. टाळ्या एकदा टाळ्या वाजवा बसल्या बसल्या एवढं. तुमची टाळी म्हणजे आमच्या कलाकारासाठी आशीर्वाद आहे, म्हणून टाळी वाजवायला ढिले पुढे जाऊ नका बरं का. काय द्यायचं नाही बाकीकडे, नका आम्हाला पैसे देऊ तुम्ही, काय अडचण नाही हे का नाही. काय काय म्हणते तुम्ही कधी कीर्तन करा, लय टाळ्या वाजवा आम्ही तुमच्या, हे का नाही. असं बी नाही. टाळी म्हणजे तुम्हा सज्जन आईवडिलाचा आशीर्वाद आहे आमच्या कलाकार मंडळीसाठी. म्हणून ही मुलं एवढं गोड गात आहेत. आमचे पाटील महाराज असतील, पवार सगळे सगळे सुंदर गोड गात आहेत. किती एक राग बसवण्यासाठी, एक चाल बसवण्यासाठी, एक एक मृदंगाचा बोल बसवण्यासाठी या लोकांना खूप कष्ट घ्यावे लागतात. हे फुकट नाहीये. देव दिला देहा भजना गोमाता. एवढं सोपं आहे का. राजेश्वर सुजय महाराज माझ्या इतका आरडतोय मी रोजची रोज बरं का, पण तरी दम निघत नाही. सकाळी कीर्तनाला कथेला जाताना शुभम महाराज आवाज जाम होता असं केलं मी, आणि मला असं वाटलं गाडीत बसताना घरचे म्हणतील जरा तब्येतीची काळजी घ्या, एवढी दवदव करू नका बरं का महाराज, तब्येतीची काळजी घ्या, दवदव करू नका. पण मी गाडीत बसायच्या टायमाला म्हटलं आवाज खूप बसला गाडी, आज खूप थकवा आला. ती म्हणजे एवढं बोंबलायची काय गरज लय आडायचा जोर आहे तुम्हाला, शाबास. हा हे झिरो आहे बघा. किती पाळा, कुणाचंही असू द्या, संसार तुमचा असू द्या, संसार माझा असू द्या, या जगामध्ये कोणाला सुट्टी नाही. तिथं कसला माणूस असू द्या, पंतप्रधान असला तरी तिथं होय हो म्हणले की असं गरकीन फिरावं लागतं नाही. त्या होय हो मध्ये लय ताकद आहे महाराज. कसला माणूस असू द्या, कसला माणूस किती घाईत निघू द्या, आमची महाराज मंडळी निघू द्या वाजवायला, झालेत ना. हा वा, ज्याचं झालं त्याला माहिती, तुम्हाला कॉमेंट चोळीत नाही. बरं आहे महाराज, हे चांगलंय. जीवनामध्ये खूप त्रास आहे बघा, नाही केलेलं परवड. हा काय काय म्हणते बापरे, एवढं सोपं आहे का. संसारामध्ये अनेक आनंद दिसतो पण तो क्षणिक आहे महाराज. संसार कोणाचा असू द्या, संसार किंवा प्रपंच तो झाला होता हितो समूळ मिथ्या वार्ता. किती करा. आता इथं तुम्ही सर्व मंडळीने आदर आतिथ्य केलं आणि गळ्यामध्ये हार घातला, पण हाराचा फोटो दाखवायची सुद्धा आम्हाला घरी गेल्यावर चोरी. एके दिवशी मी कीर्तन करून आलो, सहज म्हटलं मी भीषण महाराज बघ बघ म्हणलं, तुझ्या बापाने लग्नात 150 रुपयाचा हार घेतला होता. अरे किती मोठमोठे गुलाबाचे हार रोज लोक गळ्यामध्ये घालतायत. ती एकदा ग बसली गणेश महाराज. मी डबल पुन्हा बोललो, म्हटलं हा कशाला बोलशील म्हटलं, मी तुला 2 वेळेस म्हटलं की किती लोकांनी मोठमोठे हार घालून स्वागत केलंय, अंगावर फुलं उधळली, किती लोक या ठिकाणी बघ आमचं स्वागत करतायत. तुझ्या बापाने तर 150 रुपयाचा हार आणला होता. ती 2 वेळेस ग बसली, 3री वेळेस म्हणले हो बैल कुठं रोज रोज सजित असतात काय, पोळ्यालाच मान असतो ना. तसं जीवनामध्ये बघा, आमचं सांगितलं कशा गुदगुल्या होत्यात लोकांना, आमचं नाही, तुमचं आमचं एकच आहे. मार सगळ्यालाच आहे, फरक एवढा काहीचा दिसता मारेन काहीचा मुका मारे, कोंडू कोंडू धरीनं जीवन. मार सगळ्यांनाच आहे. 2 मित्र होते बघा, दोघाच्या घरी भांडणं लागायचे, पण एक सतत वैतागलेला असायचं, बारीक चेहरा करायचा. एक जण म्हणला काय रामा कधी बघितलं तर तू टेन्शन मध्ये दिसतो, नेमकं कारण काय. तो म्हणला काय सांगू, म्हणला घरी गेलं की ती किरकिर करते. कोण ती कळतं इकडं. हा ती भागाभागात बदल असतो. मी ते विदर्भात कीर्तनाला गेलो, एका बैठकीमध्ये बसलो आणि एक जण चहा घेऊन आल्या. ताई चहा घेऊन आल्या, त्या घर मालकाने मला विचारलं महाराज आपण यांना ओळख लावू का. विदर्भामध्ये भाषा, आपण यांना ओळख लावू का. मी म्हटलं नाही, मी पहिल्याच वेळेला तुमच्याकडे आलो, मी कशाला ओळखू, कोण आहे त्या. ते म्हटले हे आपलं बारदान आहे. बारदान म्हणजे तिकडे पत्नीला बारदान म्हणतात, बायकोला बारदान. आणि मी असला चॅप्टर माणूस, मी म्हटलं ताई तुम्ही यांचं बारदान, तर हे तुमचे कोणती म्हणले महाराज ते आमचं भांगार आहे. म्हटलं शाबास. हा भागात बदल असतो महाराज तसा, तसं कुठं कुठं भाषेमध्ये बदल असतो. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळते, तुमच्याकडे गमल्यो
हा तुम्ही म्हणता का पाकिस्तान मधून आले का तुम्ही? हा आहे का नाही? म्हणून जीवनामध्ये या ठिकाणी आनंद हा जीवनामध्ये घेतला पाहिजे. भक्ती करत असताना देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा आणि बाधिकेचा फाटा झाला. याचा अर्थ असा आहे की हा नरदेह आपल्याला ज्याच्यासाठी मिळाला कशासाठी? पावला हा देह कागट्याळी नाव न घडे ते उपाय घडू आले. भक्ती करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी. पण भक्ती करत असताना भक्तीमध्ये तल्लीन होऊन जीव परमात्मा स्वरूपाला एकरूप झाला पाहिजे. आणि मग भक्तीमध्ये परमात्मा स्वरूपाला एक झाला. मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. ही अवस्था एक रूपता प्राप्त होते. आणि एक रूपता प्राप्त झाली की मग मुखातून शब्द निघतात, गाऊ आणि नंतर नाचू आणि विठू तुझा करू अनुवाद. पण नाचण्यासाठी, गाण्यासाठी एक रूपता ही अत्यंत महत्वाची आहे. ज्या वेळेला आपण खरे भक्तीमध्ये दंग होतो त्यावेळेला एक रूपता प्राप्त होते. पण जीवाला एक रूपता प्राप्त करून घेण्यासाठी अंतकरणातलं अज्ञान टाकावं लागतं. अंतकरणातलं अज्ञान टाकणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाहीये. जीवाचा विचार जर आपण केला तर जीव हा वास्तविक पाहता स्वतंत्र आहे. जीव हा स्वस्वरूपाने मुक्त आहे. पण जीव मुक्त असतानाही त्याने स्वतःला बांधून घेतलं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. आपलं स्वतःचं नसताना सुद्धा माझं माझं म्हणण्याची सवय या जीवाला लागली. त्याचं एकमेव कारण आहे की जीव जिथं जीवाचं आत्मकल्याण आहे त्याला माझं म्हणत नाहीये. आणि जिथं जीवाची अधोगती होणार आहे त्याला जीव स्वतःच समजतो, माझं समजतो. आणि म्हणून जीव हा दुःखाला कारण आहे. वास्तविक पाहता जीवाला स्वस्वरूपाची जाणीव जर झाली की मी परमात्मा तत्व आहे, ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातन मनःषष्ठानेंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. मी परमात्म्याचा अंश आहे. परमात्म्याचा अंश नसून मीच देव आहे ही अनुभूती ज्या दिवशी जीवाला येईल, जीवाला वाटेल, त्या दिवशी जीवाला दुःख होण्याची गरज नाही. पण जीव स्वस्वरूपाला विसरला. मी परमात्म्याचा अंश आहे हे फक्त बोलतो, फक्त ऐकतो, मुखातून सांगतो, पण वास्तविक पाहता हृदयामध्ये तो देवाला जागृत करत नाही. अज्ञानाच्या अंधकारामध्ये जीव आत्मा बुडाला. जीवाला जाणीव राहिली नाही. का? तर तो स्वस्वरूपालाच विसरून बसला. अज्ञानाचा अंधकार दृष्टीपुढे आला आणि अज्ञानाच्या काजळीने तो स्वतःचा द्वीप विसरून गेला. अज्ञान एवढं वाईट आहे महाराज की ते अज्ञान कधी कधी या ठिकाणी दिव्याला सुद्धा विझवतं. अज्ञानाची काजळी जशी वाढत जाईल तसा दिव्याचा प्रकाश कमी होत जातो. आणि तसा हा दिवा काजळीने पूर्ण ग्रासला. महाराज सांगतात, मी अविवेकाची काजळी फेडोन विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. परंतु प्रत्येकाला जाणीव याची राहिलेली नाहीये. प्रत्येक जण स्वस्वरूपाला विसरला आणि विसरल्यामुळे देव हृदयामध्ये असताना सर्वाघटी राम देहादिही एक किंवा सर्वस्य चाहम हृदिसन्य विष्णू मतस्मृती ज्ञानम पोहनंज. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण खरं सांगा, देवाला लोक जगामध्ये शोधू लागले का हृदयातल्या देवाला शोधू लागले? हृदयातला देव जागा करण्याचा प्रयत्न जीव करतो का जगामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करतो? जगामध्ये शोधिसी मानवा रावडी मंदिरी नांदतो देव हा आपुले अंतरी. म्हणून देव हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. ये रवी मी तरी सर्व देव आहे, देव आहे हृदय शोधून पाहे. देव हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि तो जगामध्ये शोधण्याची गरज नाही. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नागी उरला अजम्या दृष्टीने पागिला विठ्ठलची विठ्ठल. आणि म्हणून जगामध्ये परमात्मा ओतप्रोत भरला. तोच परमात्मा हृदयामध्ये आहे. फक्त जीवाला विसर पडला देवाचा आणि स्वस्वरूपाचा. का पडला? तर दृष्टीपुढे अज्ञानाचा पडदा आला. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो की गायीच्या कासेमध्ये अखंड गोचिड राहतो. आयुष्यभर गोचिड गायीच्या कासेमध्ये असतो. पण गोचिडाची दुधाची भेट लवकर होत नाही. का होत नाही? त्याचं एकमेव कारण आहे की गोचिड गायीच्या कासेमध्ये जरी असला तरी गोचिडाच्या आणि दुधाच्या मध्ये एक त्वचेचा पडदा असतो. पाघे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची पदराड तरी ते आव्हेरोनी गोचिड अशुद्धची सेवी. या ठिकाणी गोचिड गायीच्या दुधाजवळ आहे.
काश्यातल्या दुधाच्या जवळ आहे, पण त्वचेच्या पडद्यामुळे गोचिडाला स्वस्वरूपाचा विसर पडतो. गोचिडाला जर एखाद्या जाणकार व्यक्तीने सांगितलं, अरे मार ढुसणी पवित्र दूध तुला मिळणार आहे, तरी गोचिड म्हणतो मला दूध पचत नाही. बर का, गोचिडाचं दुधाचं लवकर दादा जमत नाही, कारण की गोचिडाला दुधाचं बिलकुल जमत नाही. गोचिडाला चांगलं खाद्य आवडत नाही. पंचपक्वानाचं ताट गोचिडा पुढे ठेवा तरी ती म्हणते नाही नाही तशी मजाच नाही जेवणात. हे गोचिड आहे का नाही. तसे लय गोचिड होते, पण बाबामुळं लय बरं झालं आहे का नाही. हा म्हणून जीवनामध्ये, कारण की गोचिडाला कितीही समजावलं, बाबा अरे मार ढुसणी पवित्र दूध तुला मिळणार आहे, तरी तो गोचिड म्हणतो दूध आपल्याला पचत नाही. दूध खाल्लं की ऍसिडिटी होते, दुधाने पित्त होतं, दुधाने मळमळ करतं, दुधाने माझं पोट गच्च होतं. अरे का म्हणे दुधाचं माझं जमत नाही. का? गोचिडाला दूध आवडत नाही, गोचिडाला तूप आवडत नाही, गोचिडाला शुद्ध सात्विक जीवन आवडत नाही. गोचिडाला आवडतं नासलेल्या गुळाचं पाणी. लेट आहे जरा, लेट आहे. स्वस्वरूपाला विसरतो, अशुद्ध शिवनामध्ये रमतो. तसं संत सांगतायत की अज्ञानामध्ये बुडालेला जीव सुद्धा स्वस्वरूपाला विसरतो, आणि विसरल्यामुळे विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. म्हणून तुकोबरा म्हटले आम्ही विसरलो नाही, जीवनामध्ये अखंड आठव ठेवला, आणि आठव ठेवल्याच्या नंतर दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. आमच्या जीवनामध्ये आम्ही अखंड परमात्म्याचं नामचिंतन केलं, आणि नामचिंतन करून त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालो, नाचलो, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. आणि फायदा झाला काय? जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जगामध्ये गोविंद दिसू लागला, आणि स्वस्वरूपामध्ये सुद्धा गोविंद दिसू लागला. मी तू पण जाऊ दे दुरी, दोघांमधली दुरी आणि दोघांमधला या ठिकाणी जे भेद होता तो भेद दूर झाला, आणि अभेद होऊन दोघं स्वस्वरूपाला एक रूप झाले. म्हणून महाराज म्हणतात गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाघे तिकडे सर्वमय गोविंद. जीवनामध्ये जिकडे तिकडे देव दिसू लागला. मी पदर सांगत नाही, आपण जर हरी परमात्म्याची भक्ती केली तर जिकडे तिकडे आपल्याला तो परमात्मा दिसू शकतो. महाराज म्हटले देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. तो चराचर व्यापक आहे, कहा पग दारू देके अनेरा देके तो सब वहीने घेरा. जिकडे तिकडे परमात्मा आहे, आणि म्हणून असा सर्वत्र भरलेला परमात्मा तो आपल्या हृदयात आहे. फक्त त्याला आपण जाणण्याची गरज आहे. देव जगामध्ये नाही असं कोणी सांगत नाही. सगळं शास्त्र सांगतंय, वेदही तेच बोलतायत, आणि सकल ग्रंथही तेच सांगतायत. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण सगळ्यांनी सांगितलं की परमात्मा हा चराचर व्यापक आहे, सर्वाभूती आहे. संतही ते सांगतायत. तुकोबरांनी सांगितलं की तो नटला नाना परी, आणि नाथबाबा सांगतायत की हरी परमात्मा हरी व्यापक सर्वत्र समाना. जिकडं तिकडं देव ओतप्रोत आहे, फक्त त्याला पाण्यासाठी त्याचं दास व्हावं लागतं. हरीची दासा हरिदाय, हरीची दासा हरिदाय, हरीची दासा हरिदाय, भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा तैसा हरी. हरीची दासा हरिदागी दिशा, 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 हरीची दासा हरिदागी दिशा. भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा
चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता. आणि म्हणून महाराज सांगतात हरीची दासा हरिदाही दिशा हरीची दास हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी एक हरी मुक्की गाता हरपली चिंता हरी मुक्की गाता हरपली चिंता. आणि म्हणून या ठिकाणी दास व्हावं लागतं हरीचा. त्यावेळेला सर्वत्र परमात्मा आहे याची अनुभूती होते आणि एकविधता भक्तीमध्ये लागते. वास्तविक पाहता कधी कधी एकविधता करणं शक्य नाही. जीवनामध्ये एकविधता करावी हा प्रत्येकाच्या मनामध्ये मानस असतो. आज तुकोबरा सांगतात गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद अनुवाद करू गाऊ नाचू. पण त्याच्यासाठी लागणारी एकविधता आहे. तुकोबराकडे जर बघितलं तर तुकोबरांची भक्ती एकविधतेची होती. तुकोबरांच्या जीवनामध्ये द्विधा अवस्था कधी तुकोबरांची झाली नाही. एक विधा मी न धरू पालट न संडू हे वाट सापडली किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अमा नारायण तैशा परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धोन. जीवनामध्ये एक विधता ही तुकोबरांच्या भक्तीमध्ये होते. कधी कधी आपण आपला विचार केला तर आपली एक विधता आहे का? तुमचं आमचं सोडा, माझी सुद्धा नाही एक विधता. वार बदलला की देव बदलतो. जीव हा जगामध्ये भरकटतो. एक विधता त्याच्या भक्तीमध्ये नाहीये का? तर हिंदू धर्मामध्ये कधी कधी भक्तीच करावी कुणाची कधी कधी संभ्रम तयार होतो का? आपल्यामध्ये देव खूप आहेत. 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे. हिंदू धर्मामध्ये देवाचा उत आला. आमच्या मुस्लिम बांधवाचं बरं आहे, त्यांच्यामध्ये एक अल्ला. ख्रिश्चनाचं त्यांचं बरं आहे, त्यांच्यामध्ये एक येशू. बाकीच्या धर्मामध्ये वेगळे, पण हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे. आणि म्हणून जीवाला दादा कधी कधी विचार पडतो की नेमकी भक्ती करायची पण करावी कुणाची? वार बदलला की देव बदलतो. शनिवार आला की जय बजरंग बली फोड दुश्मन की नली भर दे मेरी झोली, है का नाही? शनिवार आला की मंगल भवन अमंगल हारी द्रवभूषु दशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी. म्हणून जीवनामध्ये शनिवार आला की बजरंग बली, आहे का नाही? मी नेहमी सांगत असतो रविवार आला की लग बग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, ठीक आहे नाही? रविवार आला की खंडेरायाची सेवा. बरं करीनात का? खंडेराय म्हणजे सामान्य दैवत आहे का? मी नेहमी सांगत असतो मार्तंड मल्हारी म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे. शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात घेऊन बानुला टच मारून घोड्याला निघाला बनवाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बनवाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बनवाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बनवाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवली बानुला टच मारून घोड्याला निघाला बनवाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बनवाड्याला.
गाणे म्हणायला लागले आहे का नाही? हा म्हणले तर टाका, काय घाबरायचं काम नाही. आपण काय वाईट म्हणतो काय? भगवान शिवाची भक्ती म्हणजे हीच मार्तंड मल्हारीची सेवा आहे महाराज. आपल्याला थोडंच वाईट काय बोलायचं. लोक हिंदी गाणे म्हणतात, आपण देवाचे म्हणलं म्हणून काय झालं होय विभीषण महाराज? कारण की जीवनामध्ये बघा ना तुम्ही, चांगल्या लय अडचणी असतात, बिनलाजाला काही नसतं, काही जमतंय त्यांचं, ते काही म्हणू द्या, पण आपल्यासारख्याला जबाबदारीने बोलावं लागतं. त्याचं कारण काय तर मुलगी घराच्या बाहेर पडताना डोक्यावर पदर घेतला की असं समजायची हिच्या आई वडिलाची चांगले संस्कार आहेत. जी माणसाचं टोळकं बघून पदर सापडी ती मग ती तुमचं तुम्ही बघा. हा म्हणून जीवनामध्ये विठाला विठाला संस्कार असतात. आम्ही काय लोकांचे तुकडे गोळा करून कीर्तन करणारी मंडळी नाहीत. जीवनामध्ये कुठंतरी साधूची सेवा, साधूचा कृपा, आशीर्वाद आहे. म्हणून या नारदाच्या गादीवर उभं राहून बोलतो ना, तर आमची एवढी लायकी नाहीये महाराज. फक्त तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. म्हणून जीवनामध्ये रविवार म्हटलं की भगवान खंडेरायाची भक्ती आहे. पण खंडेरायाचे गाणे म्हणू नका असं मी म्हणत नाही, पण सज्जनो काय केलं, काही गाण्यातून खंडेरायाचा मोठेपणा सुद्धा गाणे म्हणणाऱ्यांनी कमी केला. आपल्या देवाचा मोठेपणा आपल्याच गाणी म्हणणाऱ्यांनी कमी केला. म्हणून जरा भानावर राहून गाणी म्हणी जा. उगच गोंधळात काही म्हणी जाऊ नका. जागरण असलं की काही म्हणतात. एक गाणं मी ऐकलं, तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला, आसन जेजुरीचा राजा आला बानूच्या घराला. गाणं म्हणणार मला दिसो, माईकनीच हाणतो त्याला. पहिलं तो काय म्हणला, रूप घेऊन म्हाताऱ्याचं राखी बानूच्या मेंढराला. जस काय याच्या आजीने बघितलं देव मेंढ्या सांभाळीत होता म्हणून. अरे त्या बानू मातेने काय केलं, ती देवराज इंद्राची मुलगी आहे महाराज, तिचं नाव आहे जयाद्री. भगवान शिवाला तिने बघितलं आणि मनामध्ये विचार आला की भगवान शिवजी आपल्याला पती म्हणून प्राप्त व्हावे. आणि मग त्या जयाद्रीच्या मनामध्ये हा विचार आल्याच्या नंतर जयाद्रीने भगवान शिवाची आराधना केली. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय. भगवान शिवाची आराधना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या जपाने केली आणि शिवपंचाक्षर मंत्राचा उच्चार केला आणि भगवान शिवजी जयाद्रीला प्रसन्न झाले. वरमरोही जयाद्री, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे? तिने सांगितलं, प्रभू मला तुम्हीच पाहिजे. भगवान शिवजी म्हटले, मी तुला या ठिकाणी वरदान देऊ शकत नाही. का तर मी तुझा होण्यासाठी मी स्वतंत्र नाही. तुला जर मी पाहिजे असेल तर तिला प्रसन्न करून घे. तिला कुणाला? हा कुणाला? दडदड माळसा अजून ध्यानात बसली तुमच्या. माळसा नाही, पार्वती मातेला आहे का नाही? भगवान शिवजी म्हटले, माझ्या हातात नाही, तू आधी माता मा भगवती पार्वती मातेची आराधना कर. आणि मग तिने देवीच्या आराधना सुरुवात केली. हाक मारते गाई यावे धावनी, भीक मागते मी तुला पदर पसरुनी. आईची जगदंबा मातेची आराधना सुरुवात केली. महाभावानी प्रसन्न झाले आणि सांगितलं, जयाद्री मी तुला प्रसन्न आहे, काय पाहिजे? म्हटली, काय नाही, मला तुझे पती जीवनामध्ये माझे पती म्हणून प्राप्त व्हावे अशी अपेक्षा ती म्हणली. या जन्मात नाही, तुला माझा आशीर्वाद आहे की त्याच्यासाठी तुला आणखी एक जन्म तप करावा लागेल. आणि मग पुढच्या जन्मामध्ये जेव्हा भगवान शिवजीचा मार्तंड मल्हारीचा अवतार होईल तेव्हा चंदनपुरामध्ये नेण्यासाठी देव तुला येतील. बानुमातेची तपश्चर्या म्हणून जगाचा मालक भगवान शिवजी मार्तंड मल्हारीच्या अवतारामध्ये बानूच्या घरी या ठिकाणी तिला नेण्यासाठी आले. आणि बावलट मध्येच म्हणतात, राखी बानूच्या मेंढराला हाणायला पाहिजे की नाही? खरं सांगा, आहे का नाही? म्हणून काही म्हणायचं नाही महाराज, आपल्या देवाचा मोठेपणा आपण वाढवायचा आहे. पण आपलेच लोक आपल्या देवाचा छोटेपणा करतात. जरा लक्ष देत जा. ऐकायचं सोडून द्यायचं असं सोडून द्या, बंद करा. हे जरा लक्ष द्या. धर्म वाचवायचा असेल, धर्म टिकवायचा असेल तर सज्जन प्रत्येकाने हिंदू धर्माविषयी सावध राहण्याची गरज आहे. फक्त आपल्या मनात निस्ता भ्रम करून दिला, हे इकडं वडीत आहे ते तिकडं वडीत आहे, जाती जातीमध्ये या ठिकाणी तेढ निर्माण केली. पण एकच लक्षात ठेवा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि प्रेम का अर्पावे तर या जगामध्ये कुठलीच जात नाही, फक्त एकच जात आहे आणि त्या जातीचं नाव आहे मानव जात. मानसा
बन किंवा माणूस हो, आता तरी जागे व्हा. मनामधला भ्रम सोडा, गर्व सोडा, अहंकार सोडा. भ्रम न धरी या देहाचा, हीच माझी सत्यवाचा. पडोनी जाईल कलेवर. या ठिकाणी कशाचाच गर्व करू नका. येताना आपण मोकळे आलेलो, जाताना मोकळे जाणार आहे. येताना घेऊन आला शिका, जाताना घेऊन जाशील का. नको अभिमान करू भल्या मानसा, 4 दिवसाची दुनिया छाती फुगवून चालू नको रे. या तुझ्या मुखातून बोलवा भद्र बोलू नको रे. जीवनामध्ये या वाणीने कधी मन कोणाचं दुखेल असं वागू नका. जीवनामध्ये कधी कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका. फक्त एकच आहे की माणसं जोडा, माणसं जपा आणि माणसावर प्रेम करा, माणसाला जीव लावा. आयुष्यात किती प्रॉपर्टी कमवली तरी आपल्याबरोबर काहीच येणार नाही, पण जोडलेली माणसं शेवटच्या क्षणाला वाट लावण्यासाठी तरी गर्दी करतील हे विसरू नका. म्हणून जगामध्ये माणसं सरळ म्हणतात की मी अमुक कमवलं, एवढी प्रॉपर्टी कमवली, तेवढी प्रॉपर्टी कमवली शुभम बाबा. पण किती जरी माणसाने कमवलं तरी काही बरोबर येत नाही. फक्त मागच्याची भरती होती. तुमने जो कमाया है, अरे तुमने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया था तू खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया था तू खाली हाथ ही जाएगा. म्हणून या ठिकाणी येताना मोकळा आला, जाताना सुद्धा मोकळा जातो. धनानी भूमो पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वारे जन स्मशानो. जब टिकट मिला है जाने का वह डेरा किया स्मशानों में. वह जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. गर्दी असते स्मशान भूमीमध्ये पुष्कळ, पण पेटवणाऱ्याची पेटत कुणी नाही. पेटावं एकट्यालाच लागतं. तू जळत तशी स्मशानी अग्नी, सवे एकला देहग्रहाची कामिनी. ती तव रागिली भुवनी, तू जळत तसे स्मशानी अग्नि सवे एकला. जी पत्नी म्हणते ना, मिले हो तुम हमको बडे नशीबो से. बर का, नवीन नवीन संक्रांत जवळ या विचार 2 वर्ष लग्न झालं असं नाव घ्यायला लय वजनात नाव घेतात महाराज. बघा आणि संक्रांत जवळ आले की जरा बोलण्यामध्ये बदल होतो. होय हो, जेवायचं का होय भीषण महाराज. हा, आता अनुभव त्यालाच विचारावं लागेल नाही का नाही. ज्याला अनुभव नाही त्याला काय विचार. आता लयच अवघड झालं कडे. ते म्हणते तुला बरा मी दिसलो, आता तू हो ते कीर्तन मग बोलतो. असं काय नाही महाराज, काळजी करू नका. आपण आणू, काळजी करू नका. विठाला वारकरी संप्रदायातल्या माणसाला काळजी करायची गरज नाही. प्रत्येकाचं लग्न होणार ज्याला करायचे त्याचं. बरं का, ज्याला करायचं नाही त्याचा भाग वेगळा आहे का नाही. म्हणून जीवनामध्ये ज्याची इच्छा लग्न करण्याची, ग्रस्त आश्रम करण्याची, बिंदास होणार. कारण की गुणवान जीवनामध्ये आता लोक हुशार झाले. पूर्वीच्या काळातले माणसं जावाय धनवान बघायचे, पण आताची माणसं जावाय गुणवान बघतात. म्हणून गुणवानाने काळजी करायची नाही हे लक्षात ठेवा. फक्त गुणवान होण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला आणि म्हणून जीवनामध्ये या ठिकाणी सुद्धा शास्त्र सांगतंय, पत्नी सुद्धा फक्त 4-2 काम करून घेऊस तर गोड बोलते. जी पत्नी आपल्या जीवनामध्ये, तिला जर विचारलं का हो कसा प्रपंच आनंदाचा आहे, मकर संक्रांतीचा सण असावा. सण जवळ आला की प्रत्येकाची पत्नी आपल्या मालकाला अगदी 4-8 दिवस गोड बोलते. जेवायला बसला की देऊ का भाजी, ही नसली आवडली तर दुसरी करू का. संक्रांत झाल्यावर 4-8 दिवसांनी म्हणून भाजीला हळणीचं जरा मीठ कमी करे. ती म्हणते गेला ना बाहेर खायला, सोकली बापाची मातान चौकाशाच करतात. हा है का नाही. हे सरळ आहे महाराज. कुणाचं असू द्या, तुमचं असू द्या, आमचं असू द्या. उगा ताकाला द्यायचं मोरो कशाला लपवायचं आहे का नाही. हा नाही काय काय आमचे महाराज लोक लय खोडीचे महाराज. बाहेर निघलो असे आई ठाणतीत, घरी चटणीत तेल नसते. बरं का, तिकडे हात करू नका, त्यांना काय माहिती. ह्याच्यामुळे त्यांनी मठ टाकला इथं. तुमचा तुम्ही बघा ना, स्वतःचा झाकून लोकांचं वाकून काय आहे का नाही. म्हणजे बाबाकडे काय नव्हतं, तू काय मीठ चोळायले का नाही असं करायचं नाही. विठाला विठाला म्हातारी इथं आली नाही वाटतं कीर्तनाला, म्हणून एवढी प्रसन्न येते आहे का नाही. हा नाही तर काय काय एक ठिकाणी माझ्या कीर्तन एक चोपदार झाला माणूस, त्याची पत्नी अशी पुढे बसली. ते चोपदार असं करायचं, बायको त्याच्याकडे बघून निश्चित रागात असे डोळे लाल पिवळे करायची.
ते असं कीर्तन संपलं गावाची निष्ठलं. मी मग कीर्तन झालं भेटलो म्हणून काहो दादा तुम्ही लवकर का गेले? तो मला महाराज तुम्हाला माहित नाही, तिच्या अगोदर मी घरी जाऊन बसलो नाही तर म्हणले माणसात तिने मला भांडायला सुरू केलं असतं आहे का नाही. म्हणून जीवनामध्ये काय सांगत होतो मी? कीर्तन. वा वा, बरं झालं गाणे म्हणले नाही कुणी. हा, संक्रांतीचा बाया पक्क ध्यानात आहे तुझ्या, काळजी करू नको. हा, दम आहे जरा, दम काय जरा. हा, विठाला विठाला मकर संक्रांत जवळ आली का प्रत्येक पत्नी आपल्या पतीला गोड बोलते. का बोलते तर त्यांना माहित असते संक्रांतीला नवीन साडी घ्यायची किंवा आपल्याकडनं काहीतरी त्यांना सुवर्णाचा अलंकार करायचा असतो. पण संक्रांतीपर्यंत अगदी वाटणार राहतात. दोघं पती पत्नी होते, 55-60 वर्ष वय झालं होतं. नवीन लग्न झालेल्या पत्नीला पती आवडीने साडी आणतो, पण 55-60 वर्षानंतर म्हातारी तो म्हणतो जाऊ दे आता तुझी तरी कुठं नवी संक्रांत आहे, गोष्ट होत तशी जुन्या कपड्याने आहे का नाही. सरळ बोलतो माणूस. आणि मग त्यावेळेला म्हातारीला नाटी घेतली नाही. मकर संक्रांतीचा सण होता आणि गावा सप्ताह चालू होता. आम्ही कीर्तनाला गेलो. गेल्याच्या नंतर त्यांच्या बैठकीत बसलो. हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू होता. मी म्हटलं काका कुठे गेले? आजी म्हणे आहेत ना घरी. म्हटलं घ्या बोलून घ्या त्यांना. घेतलं बोलून. म्हटलं आजीला नाव घे, सांगा संक्रांत आहे. म्हातारी आता आमची परिचित होती कारण की आम्ही 4-5 वर्षापासून त्या गावामध्ये असायचो कार्यक्रमाला आणि त्यांच्याच घरी बसा उठायला असायचो. म्हटलं काकू घ्या ना नाव. ती म्हातारी आधीच 100 काड्या रेंज मध्ये होती रागाच्या. का म्हणतो मालकाने नाटी आणली नव्हती. मला म्हटले कल्याण महाराज नाव घ्यायचा का आग्रह करू नका. पण तितक्यामध्ये 2-4 महिला मंडळ आल्या. म्हाताऱ्या दर्शनाला दर्शन झालं, सगळ्या उभा राहिल्या आणि तितक्यात त्यांनी सांगितलं कोणी म्हाताऱ्याने. म्हातारा तिला म्हणतात महाराज तर घेणं. मग म्हणतात महाराज तर घेणं. तिने रागात बघितलं. ती म्हणले हो घे ना. मोकळी घ्यायला. वावसाला तर गेलं नाही म्हणली. म्हणलं बास गाड्या. म्हणलं कम वावसाला गेलं नाही. म्हणजे नाटी आणली नाही. म्हणलं जाऊ दे तिकडे, एवढं काय नसतंय, काय काळजी करू नका. म्हणलं घ्यायचं घेण्यात ना घेऊ. म्हणले घेऊ का? आता तुमचा मान राखून घेते महाराज. घेऊ का नाव? मी 100 द्यावं लागते. फुकट शिकून जातात काय तुम्ही आहे का नाही? फुकट घेऊ नाही. हा, म्हणून जीवनामध्ये त्या म्हातारीने नाव घ्यायला सुरुवात केली. बघा तुम्ही, लाडामध्ये प्रेमामध्ये वेगळ्या पद्धतीचं नाव घेतलं जातं आणि रागामध्ये क्रोधामध्ये वेगळ्या पद्धतीचं नाव घेतलं जातं. म्हातारीला राग होता नाटी न आणल्याचा. बरं का विभीषण महाराज, म्हातारीने नाव सुरुवात केली. म्हातारी म्हटली मकर संक्रांतीच्या सणाला आणली भारी साडी. कसे टवकरलेत बघा ना. मी बेबीच्या देटापासून आवडून चिंतन सांगायचा प्रयत्न केला तर चलू दे म्हणले आम्ही डुप्ली घेतो ते केक. काळजी करू नका. आपल्या कीर्तनात ज्याला कटाळी त्याने अंग टाकलं तरी जमतं. माझ्या काय बापात चालत नाही. बेंदाच लोन का. हा, काळजी करू नका. फक्त लक्षपूर्वक आहे का. म्हातारी नाव घ्यायला सुरुवात केली. मकर संक्रांतीच्या सणाला आणली भारी साडी. रात्रंदिवस कबाड कष्ट करून बांधली 3 मजली माडी. या गाड्याला वाटलं मी तर या ठिकाणी नक्कीच पाकिस्तानच्या बाँड्रीवर उभा आहे. हा, छाती काढून उभा राहिला. घे म्हणलं नाव घे. मकर संक्रांतीच्या सणाला आणली भारी साडी आणि रात्रंदिवस कबाड कष्ट करून बांधली 3 मजली माडी. म्हटलं आजी पुढं काय? ती म्हणली साडी झाली, माडी झाली, माडीमध्ये फरशी टाकली घासून घुसून. बरं का कल्याण बाबा. आणि आमच्या पाप्याचा बाप गडबडीत पायात बूट घालून आला, पडला थोबाड वाचून. काय बघता माझ्याकडे? विठाला कितीही करा, प्रपंचामध्ये प्रत्येकाच्या पदरामध्ये शून्य आहे. पत्नी किती जरी जीव लावणारी असेल तरी जोपर्यंत आपण कमवतोय, जोपर्यंत आपण आणतोय, तोपर्यंत ती पत्नी अगदी 4 चौघामध्ये मान सन्मान देऊन नाव घेते. आणि ज्या दिवशी आपल्या मालकाच्या हातातला कारभार मुलाच्या हातामध्ये जातो, जी पत्नी म्हणते ना तुमच्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा उतरत नाही गळ्यातून, तीच पत्नी पुन्हा म्हणते माय पाप्याचा बाप तुमच्या गिन्यानात माती गेली का नाही, गेली का घातली, आता ती सांगायला वेळ नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला सांगतो, प्रपंचाचा अनुभव प्रत्येकाचा एकच आहे. प्रपंच किती जरी नेटाने केला तरी प्रपंचामध्ये जीवाचं हित नाही. जीवाचं हित या मंडपामध्ये, जीवाचं हित वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये, आणि जीवाचं हित संताचं दास्यत्व करण्यामध्ये. म्हणून जीवाचं हित केलं की परमात्म्याची प्राप्ती होते. तसं जीवन जगत असताना एक विधता भक्तीमध्ये पाहिजे, हा आपला मुद्दा होता. म्हणून रविवार आला की खंडेराय हा आपला मुद्दा होता. इथून आपण बाजूला गेलतो, बरोबर आहे ना. पण कीर्तनकाराला आपलं पूर्व काय चालू होतं हे लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून कीर्तन करण्यासाठी आताच्या काळामध्ये अभ्यास कमी जास्त असला तरी चालतो, ज्ञान कमी जास्त असलं तरी चालतं, फक्त ज्ञान पाहिजे. आहे का नाही? चॅप्टर माणसाला जमतं बघा, आहे का नाही. 1-2 टिपणं झाले की झालं त्याचं दुकान सुरू, बघायचंच काम नाही का नाही. हा, त्याच्यासाठी काहीच लागत नाही. पण जीवनात सज्जनाव खूप लागतं. एवढं सोपं नाही. परमार्थ नो हे लेकराच्या गोष्टी. पण आता उगाच सुरू झाले, 5-6 वर्षाचे लेकरं उभा करतात मायबाप त्याची आणि लाड करतात, कौतुक करतात, वा म्हणजे खूप सुंदर कीर्तन करतात. पण जेवढ्या कमी वयामध्ये लेकरांना कीर्तन करायला लावणार तेवढी त्याच्या जीवनामध्ये परमार्थापासून दूर तो गेला जातो.
कुठली गोष्ट करत असताना जबाबदारीची जाणीव कळली पाहिजे. घराची मालकीण होत असताना ज्या माता माऊलीने सासूचा सासरवास सहन केला तिला प्रपंच किती बारकाईने करावं याचं ज्ञान होत असतं. गरिबीतून ज्याने संसार उभा केला, कधी कधी बिगर अन्नाचा दिवस काढून फक्त पाण्यावर रात्र काढली, अशा माणसाला अचानक एक कोट जरी भेटले तरी तो कधीच्या ठिकाणी व्यस्त पैसा खर्च करत नाही का? त्याला गरिबीचे चटके बसलेले असतात. म्हणून जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना संत सांगतात अनुभवाचे रस देव अर्थभूता, किंवा अनुभव आले अंगात या जगा देतसे. वारकरी संप्रदायाची सेवा म्हणजे हा जीवनामध्ये भक्तीचा घेतलेला अनुभव इथं उभा राहून सांगावा लागतो. ह्याचं ऐकून त्याला सांगून जमत नाही. तसं परमार्थ करत असताना एक विधता पाहिजे, आणि एक विधता झाली की जीवन धन्य होतं. महाराजांची एक विधता होती म्हणून महाराज म्हणतात गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. आणि जीवनामध्ये आम्ही अनुवाद केला, नाचलो, त्याचीच भक्ती गायली, त्याचं नामचिंतन गायलं. फायदा झाला काय? जिकडे पागे तिकडे सर्वमय गोविंद. आणि मग साधक म्हटला ठीक आहे महाराज, 11:15 तुम्ही सांगताय जिकडं तिकडं देव दिसू लागला, पण जिकडं तिकडं देव दिसल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं? आनंद रे विठोबा झाला आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचनी विठी सहित पाहुले. महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालो. गावो नाचो विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पागे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडं तिकडं परमात्मा दिसला. आणि फायदा झाला काय? आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचनी विटे सहित पाहुले. मी या ठिकाणी आनंदामध्ये नाचलो, तल्लीन झालो, आणि त्या परमात्म्याला बघितल्याच्या नंतर मी विटेसहित या डोळ्याने देवाचे पाय पाहिले. आणि म्हणून त्याच्यासाठी आता मनामध्ये त्या चरणावर माझं मन बसलं, आणि तिथून आता बाजूला जाण्याची अपेक्षा राहिली नाही. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. आणि त्या चरणाच्या ठिकाणी चरणी स्थिरावले मना, आवाज आहे थोडा, चरणी स्थिरावले मना, रूपी जडले रे लोचन, रूपी जडले रे लोचन, रूपी जडले रे लोचन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, चरणी स्थिरावले मना, चरणी स्थिरावले मना, रूपी जडले रे लोचन. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की आता येतो नि अनुठवू माता. त्या चरणापासून दूर जाण्याची अपेक्षा राहिली नाही. म्हटले काही तप साधना? ते म्हटले आता काहीच करायची गरज नाही. न करी तप साधन मुक्तीचे सायास, आमच्या जीवनामध्ये आम्हा जन्मोजन्मी गोड भक्तीचा चिरस. म्हटले आम्ही याच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन झालो, एवढे तल्लीन झालो की जीवनामध्ये या ठिकाणी आता आम्हाला बाकी काहीच दिसना, फक्त प्रेम दिसू लागलं. तुका म्हणे आम्हा प्रेमावरी काही, तुका म्हणे आम्हा प्रेमावरी ते तुका म्हणे आम्हा प्रेमागुणे ते काही, तुका म्हणे आम्हा प्रेमागुणे ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदयी. आनंद रे विठोबा झाला माझे मनी,
देखिले लोचने विटे सहित पावले यथा मत यथा अवकाश अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आज आपल्या जीवनामध्येही परमपूज्य सद्गुरू वसंत बाबाच्या माध्यमातून ही भक्तीची ज्ञानरूपी गंगा या परम पवित्र असणाऱ्या परिसरामध्ये आली. हे तुम्हा सर्वांचं पाठीमागच्या जन्मीचं महत् भाग्य आहे. आपली कीर्तन सेवेची वेळ संपलेली आहे. 5 मिनिट आपली शिल्लक आहेत. तेवढे 5 मिनिट तुमचे घेतोय, कारण की कीर्तन करत असताना मी जास्तही 5-10 मिनिट करत नाही आणि कमी सुद्धा करत नाही. टाइम इज मनी. कीर्तनकाराने वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे. एक्स्ट्रा बोललं तर लोक वाढून पैसे देत नाहीत आणि कमी केलं तर हीच केल्याशिवाय राहत नाहीत. लोक म्हणतात 11:45 सांग काय सांगा म्हणले तेवढंच पाठ करून आला असं, आणि आपण पाठ करणारा नाही. कारण की संत कृपा झाली इमारत फळा आली. सद्गुरू भगवान बाबा सद्गुरू आत्माराम महाराज शास्त्री सद्गुरू वसंत बाबा अशा महात्म्यांच्या आशीर्वादाने कीर्तन सेवा मी करतोय आणि सेवा म्हणून करतोय बरं का. कीर्तनाला उभा राहीपर्यंतही माझं फिक्स काही नसतं. त्याला तुम्हाला उदाहरण द्यायचं असन ते बघा, तुका म्हणे आम्हा प्रेमाहून ते काय शेवटचं चरण गाडीत सुद्धा नाही. इथं आल्यावर अचानक लक्षात अभंग आला आणि अभंग घेतलाय. कारण की मी कीर्तनाला उभा राहीपर्यंत महाराज कधी ठरवत नाही, आणि जे ठरवलं ते मंडपमध्ये गेल्यावर येत नाही, म्हणून ठरवतच नाही. जे सुचन जशी सद्गुरू कृपा करतील तशी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून आपलं परम भाग्य की पूजनीय बाबांच्या माध्यमातून ही भक्तिरूपी गंगा आज आपल्यापर्यंत पोहोचली. महाराज तुका म्हणे आम्हा प्रेमा उने ते काही अत्यंत आपल्या शिष्यावर आपल्या भक्तावर प्रेम करणारा महात्मा पूजनीय सद्गुरू वसंत बाबा आहेत. म्हणून त्यांना या ठिकाणी भक्त प्रेमी असं या ठिकाणी आपण सगळेजण म्हणतो. याचा अर्थ आहे भक्त वत्सलता आहे, शांती आहे, दया आहे. अरे कसलाही माणूस येऊ द्या, मी नेहमी सांगत असतो आणि रोजही सांगेल, कारण की सत्य आहे ते आहे. श्रीमंत जरी माणूस आला तरी पूजनीय सद्गुरू बाबा त्याच्याकडे तेवढ्याच आदराने पाहतायत, आणि अत्यंत गरीबातला गरीब जरी आला तरी बाबाचं प्रेम त्याच्यावरही तेवढंच आहे. हे संतत्व काही दुर्मिळ महात्म्याकडे पाहण्यासाठी मिळतं. कारण की जीवनामध्ये मुंग्या आणि राव आम्हा सारिकाची जीव सगळ्यावर सारखी माया आणि सारखं प्रेम करणारा महात्मा म्हणजे पूजनीय सद्गुरू वसंत बाबा. हे लक्षात ठेवा. कारण की जीवनामध्ये स महात्मेषु दुर्लभ असे महात्मे तुम्हाला प्राप्त झाले हे तुमचं भाग्य आहे. आम्हाला प्राप्त झाले आमचं भाग्य आहे. कारण की जीवनामध्ये बाबा जवळून बघितल्याच्या नंतर कळतायत, आणि म्हणून जीवन जगत असताना अशा संतांच्या संगतीमध्ये आपण जीवन जगतोय. हे आपलं परम भाग्य. तुका म्हणे आम्हा प्रेमा उनेते काही, आणि पंढरीचा राणा साठविला हृदयी जगाचा मालक या पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र वसंतगडावर अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये भगवान पंढरीश परमात्मा रुक्मिणी मातेचं मंदिर झालंय, भगवान दत्तात्रयाचं मंदिर आहे. म्हणून साक्षात या ठिकाणी पंढरीचे निर्माण पूजनीय सद्गुरू बाबांनी तुमच्यासाठी करून दिली. फक्त या ज्ञानरूपी गंगेमध्ये येऊन आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या, आणि या भक्तीच्या रसामध्ये नाहून या ठिकाणी जीवनामध्ये आनंद घ्या. इथं जो सद्भक्त या ठिकाणी नामचिंतन करण्यासाठी येईल तो आपल्या जीवनामध्ये उद्धरूनच जाईल. का तर या मंडपाची आणि संताची ताकदच अशी आहे की इथं जो आला तो आयुष्यामध्ये कधीच निराश होत नाही. कारण की संताच्या संगतीमध्ये जीव गेला की तो परमात्म्याच्या जवळ गेला, याच्यामध्ये काहीच बदल नाही. निश्चित देवाच्या जवळ जातो. का तर हरिप्राप्तीशी उपाय करावे धरावे संताचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. म्हणून ज्याला देव पाहिजे त्यांनी सद्गुरू बाबांची सेवा बाबांच्या संगतीमध्ये राहा. निश्चित पंढरीचा राजा जगाचा मालक तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी अत्यंत पवित्र हा दरबार, या दरबारामध्ये ही सेवा करण्याचा लाभ आदरणीय आमचे शुभम बाबा यांच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून ही सेवा आली. त्याबद्दल सर्व परिसरातील पंचक्रोशीतील भक्त मंडळी पूजनीय सद्गुरू वसंत बाबा शुभम बाबा आदी करून सर्व महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपली सेवा संपली याच ठिकाणी जाहीर करतो. बरोबर 11 वाजलेले आहेत. आता माय बाप शिवाजी महाराज हे ते आता बघू कधीतरी राहिलं तर आहे का नाही. हां जिंगे तोर लढेंगे तू म्हणून तुला वापस यायचं का इकडं आणखी. हां पुढील 5 मिनिट होणं द्यायचं का. बरं जाऊ द्या. आता शुभम बाबा म्हणते होऊ द्या 5 मिनिट. आवाज बसलेला बाबा ते जुळत नाही. जाऊ द्या. पवाड्याला वातावरण एकदा बनलं का मग बनलेलंच पाहिजे आहे का नाही. मग आता ते हे गंगेच्या पाण्यासारखं झाले जरा. विठाला विठाला आणि म्हणून जीवनामध्ये ज्या
त्या रसामध्ये जो तो आनंद असतो. चला जेंगे तर लढेंगे, जाऊ दे आता पावड्याला मग दुसरं कीर्तन ठेवा, आहे का नाही? हां, असं काही नाही. प्रेमाची विनंती आहे. जाता जाता कीर्तन तुम्ही ऐकलं, कीर्तनामध्ये ऐकलं असेल, सगळं लक्षामध्ये राहिलं असेल, नसेल नका ठेवू, पण जाता जाता एकच करा. आयुष्यामध्ये रोज सगळे कीर्तनकार सांगतात, आणि मायबापावर बोलायला गेलं की काही काही मोठमोठे कीर्तनकार म्हणतात ह्यांच्याकडे भांडवल नाही. हे फक्त गाय माये बाप आणि छत्रपतीच सांगतात, कारण की भांडवल नाही. आणि जर भांडवलच नसेल तर आम्ही कशाला फिरू? होय, भांडवल नाही असं नसतं. प्रत्येकालाच या ठिकाणी ज्ञान आहे असं नसतं, पण जीवनामध्ये काळाची गरज आहे. अरे किती गळ्यामध्ये माळे घालून दिवसभर जरी माळी जपत बसले आणि मायबाप कोठ्यामध्ये उपाशी मारले तर त्या माळ जपण्याला अर्थ आहे का? म्हणून वारकरी संप्रदायाच्या मंडपामधून माझ्या तरुणाला शिकवलं जातं. वारकरी संप्रदायाच्या मंडपातून माझ्या तरुणाला संस्कार दिले जातात. बाबा, आळंदी पंढरीची वारी करतोयस, अखंड या ठिकाणी जीवनामध्ये परमार्थ करतोयस, भाग्यवान आहेस. परंतु परमार्थ करत असताना, परमात्म्याची सेवा करत असताना एका गोष्टीची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, आणि ती जाणीव आहे म्हणजे ती जाणीव फक्त आपल्या आई बापाच्या कष्टाची जाणीव प्रत्येक मुलाने ठेवली पाहिजे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया, काया झिजवून धरली शिरावर, प्रेम सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. काया झिजवून धरली शिरावर, प्रेम सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. किंवा म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावीशी भीक मागाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. कारण की जीवनामध्ये कधी कधी आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. कीर्तन संपलं ना, घरी जा आणि बापाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन बघा. त्या बापाच्या हाताला घट्टे पडलेले असतील सज्जन हो. बापाच्या पायाला कधी तर हाताने या ठिकाणी हात लावून बघा, बापाच्या पायाला कुरूप आलेले. रखरखत्या उन्हामध्ये आणि कडाक्याच्या थंडीमध्ये किंवा भयंकर पडणाऱ्या पावसामध्ये आपल्या मुलाला जीवनामध्ये कधी दुःख होऊ नये, मुलाने शिकावं, मुलाने मोठं व्हावं, मुलाने नोकरीला लागावं आणि मुलीला लग्न करून चांगल्या घरी वाट लावावं, याच्यासाठी बापाने हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली. बापाला जर एखाद्या मित्राने विचारला, रे रामभाऊ किती वर्ष काम करतो? 60-65 वर्ष झालं. किती वर्ष राबतो? त्यावेळेला बाप सांगतो अभिमानाने आपल्या मित्राला, सकाराम 2च वर्ष माझ्या दादाचं शिक्षण राहिलं बघ, एकदा माझा पोरगा नोकरीला लागला की पुन्हा मला काम करायची गरज नाही. सज्जनाव 2 वर्ष शिक्षणही पूर्ण होतं, मुलगा नोकरीला लागतो आणि त्या बापाला विचारला, रे किती वर्ष काम? तो म्हणतो आता एकदा त्याचे 2 हाताचे 4 हात करून दिले की पुन्हा मला काडीचं काम करायची गरज नाही. आणि मुलाचं लग्न होतं. बापाने आणि आईने आपल्या डोळ्यासमोर काही स्वप्न सजवलेली असतात की आम्ही 70-75 वर्षाचे होईपर्यंत मुलासाठी कष्ट केले, राबलो. आता आमचा मुलगा करता झाला ना, देवा पंढरीच्या पांडुरंगा माय बापा, इथून पुढे आता फक्त महिना तुझी वारी करू आणि घरी बसल्या बसल्या देवा आम्ही अखंड हरिपाठ घेऊ, तुझा जप करू, हा मनामध्ये विचार असतो. पण सज्जनो, मुलाचं लग्न होतं आणि ज्या बापाने आईने स्वप्न सजवलेले असतात त्या आई बापाला सोडून मुलगा या ठिकाणी वेगळा निघून जातो किंवा सिटीला राहण्यासाठी जातो. शेवटी आई बापाच्या डोळ्याला पाणी. त्यांना जर विचारलं, बाबा तुम्ही 60 वर्ष होईपर्यंत, 65 वर्ष होईपर्यंत म्हणत होता मुलगा नोकरीला लागला की काम बंद करू, आता का करता? त्यावेळेस बाप सांगतो की आता मुलगा माझ्या ताब्यामध्ये राहिला नाही. आणि शेवटी बापाचा अंतकरण तळतळतं महाराज. बाप 4 चौघामध्ये जरी रडत नसला ना, तरी ज्या बापाला दुःख झालं, ज्या बापाने मुलाला या ठिकाणी स्वप्न सजवली आणि स्वप्नभंग मुलाने जर केला ना, तो बाप कधी मध्यरात्री 12च्या वेळेला एकांतामध्ये गोठ्यामध्ये बाजेवर झोपलेला असतो आणि आपल्या डोळ्यातून खळखळ पाणी वाहत असतो का? आयुष्याचा गाडा त्याच्या डोळ्यासमोर आलेला असतो. कारण की बाप म्हणजे सोपी गोष्ट नाही. बाप आयुष्यभर राबलेला असतो. माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा,
स्वर द्या फक्त. त्याच्या बहारी लिहिलेला माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बहारी लिहिलेला रात्रंदिवस काम धंदा. तो बाप आहे ना महाराज, बाप लवकर कळत नाही आणि बाप एकदा निसटला का बाप पुन्हा घटत नाही बरं का. गेल्याच्या नंतर बापाचं महत्व कळतं. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो मनोनी घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पायाई कळस त्यावर जेव्हा खच दूर पाया तेव्हा कोसळते घर. म्हणून कधी कधी बापाच्या दुःखाची जाणीव ठेवा. कीर्तन संपलं ना बापाच्या घरी जवळ जा, हात हातात घ्या आणि सांगा बाबा खूप कष्ट केलं बघा तुम्ही, पण आता मी करता झालो ना. मी आज वसंतगडावर कल्याण महाराजाचं कीर्तन ऐकलंय बाबा. मी आजपासून असं ठरवलंय की तुम्ही उद्यापासून काडीचंही काम करायचं नाही, चांगले इस्त्रीचे कपडे घालायचे, सकाळी 10 वाजता जेवण करायचं आणि मंदिरामध्ये जाऊन तुमच्या मित्राबरोबर या ठिकाणी नामचिंतन करा आणि जीवनामध्ये फक्त बसून खा. बापाच्या डोळ्याला पाणी येईल. बाप काम बंद नाही करणार. उलट 4 गुरं सांभाळत असला का तर मुलाला सांगेन येणाऱ्या बाजारी आणखी 2-4 जनावर घेऊन ये. आणि जनावर घेऊन जाताना शेतामध्ये चारण्यासाठी मित्रांनी विचारलं ना रे तू तर म्हणला होता काम करायचं नाही, आता का जनावर चारायला चालला? जनावरच म्हणतात ना. गुरं चारायला का चालला? त्यावेळेला बाप सांगन अरे माझा मुलगा, माझा राजा, माझा वाघ तर मला म्हणतो बाबा कामच करू नका. अरे जीवाचं सोनं व्हायचंय का? 4 गुरं वळून आणली का तेवढाच माझ्या लेकराच्या संसाराला हातभार लागेल. अरे ज्या आई बापाला मुलगा, बाप आणि आई घरी आल्या आल्या बाबा आई तुम्ही जेवलात का असं विचारतो ना, त्या आई बाप बिगर गोळ्या औषधाचे 22 वर्ष जास्त जगतात. म्हणून कधी कधी मायबापाचं अंतकरण जाणायला शिका. नुसतं वागू नका जे देव जे माझी बायको, तू जे सांगतील तेच मी ऐकू, तू माझी आंबा मी तुझा भोपिया आहे का नाही. हे पांचट धंदे बंद करा. पत्नीला जपू नका असं मी म्हणत नाही, नक्की जपा. तिचा अधिकार तिला द्या, तिची व्यवस्था, तिची विचारपूस नक्कीच करा. पण तिला घरामध्ये येण्याच्या अगोदर आपलं पालन पोषण आईबापाने केलं हे विसरू नका. म्हणून जीवनामध्ये आपल्यामध्ये आईबाप राहतात म्हणून आनंदी होऊ नका. आपल्या जीवनामध्ये स्वाभिमान याचा ठेवा. लोकांनी विचारलं का हो तुमचे आई वडील कोणाकडे, मोठ्या भावाकडे का तुमच्यात? तुम्ही सरळ म्हणता माझ्यात आहेत. माझ्यात म्हणायचं नाही, मीच आई बापात हे म्हणायला शिका. कारण की आई बापाला स्वतः सांभाळणारा जन्माला यायचा आहे. आई बापच आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळतात आणि आई हे सगळं त्यांचं आहे, आपलं काहीच नाही महाराज. सगळं त्यांचं आहे. हा देह त्यांचा, घर त्यांचं, जमीन त्यांची, आपलं काहीच नाही. म्हणून जीवनामध्ये आहे याला माझं कधी म्हणायचं नाही. जे आहे हे सगळं बापाचं आहे. आणि म्हणून कीर्तनावरून गेल्याच्या नंतर अगदी पवित्र ठिकाणाहून संस्थानहून बाबाच्या गडाहून सांगतो, रात्री 2ला जाऊ द्या, 4ला जाऊ द्या, कीर्तनाची जेवढी दक्षिणा आहे रात्री 2ला बी मी गेलो ना महाराज तरी माझं कीर्तनाचं वांधन किंवा पाकिट बापाच्या हातात रात्री 2ला बी देतो. 100 रुपये सुद्धा बापाला विचारल्याशिवाय खर्च करत नाही, विचारूनच करतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही म्हणाल का बाबाकडे का देता? सज्जनाव एकच कारण आहे की जीवनामध्ये जोपर्यंत ते आहेत त्यांच्याकडून जर आपण घेतलं का तर ते लोकांना छाती ठोकून सांगणार माझा पोरगा रोज 10-5 रुपये कमवतो पण मला विचारल्याशिवाय 1 रुपया सुद्धा खर्च करत नाही. हे पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, इथं आम्ही बिंबीच्या देठापासून आईबापाला विसरू नका हे आरडतोय. हे फक्त काही आमचे सांगतात, आचरणात आणत नाहीत. पण मी अगोदर करतो. बापाच्या आईच्या आज्ञा मोडत नाही, त्यांना विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकत नाही. म्हणून मी कीर्तनाचं पाकिट बापाकडे देतो. आणि जेवढे लोक माझ्या संगतीत आले आजपर्यंत 16 वर्षामध्ये तेवढे लोक आई बापाचा आदर्शच घ्यायला शिकले, आदर करायला शिकले. म्हणून ही खरी परमार्थाची देण आहे. कारण की बापालाच जाणार, बाप कळत नाही. किती प्रेमळ आहे, किती मायाळू आहे. स्वर द्या दादा एकदाच द्या. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला ओटामधी हसू जरी कना वाकला.
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर म्हणून बाप करणं खूप अवघड आहे. एकदा बापाला जाना एवढीच माझी विनंती. घरी गेले ना आई बापाला काय करायचं ना हो, आपण दिवसभर कामाला जा किंवा काही कामानिमित्त सिटी शहरमध्ये जा, पण घरी आल्याबरोबर एकदा बापाला आईला विचारायचं आई बाबा जेवलात का, नसला जेवला तर चला आपण बरोबर जेवू. आणि सकाळी जाताना एकदा सांगायचं आई बाबा मी काही कामानिमित्त भूमला चाललोय, मी येईपर्यंत उशीर होईल, मला जर वेळ लागला तर तुम्ही जेवून घ्या, नसता आपण आल्यावर जेवू. सगळं मायबापाला मिळालं याच्यापेक्षा दुसरं काहीच लागत नाही. म्हणून एवढं करा. हा सगळं बोलण्यासारखं खूप आहे, पण जर कधी येण्याचा योग आला तर राहिलेलं पुढचं पूर्ण म्हणून दाखवेल. माझा आवाज खूप जाम आहे म्हणून जीवनामध्ये झालेली सेवा तुमचे 5-10 मिनिट एक्स्ट्रा घेतले तर बाबाची आज्ञा म्हणून घेतले. आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये नाम यज्ञ चालू आहे. आणि या नाम यज्ञामध्ये सहकार्य करा आणि जीवनामध्ये आपल्याही जीवनाचं सोनं करून घ्या एवढीच विनंती करतो. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर.